नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026च्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्याकरिता आज आपण 7 एप्रिल 2024च्या परीक्षेमधले काही PYQs डिस्कस करणार आहोत. तेही युनिट वाईज डिस्कस करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नामागे आपलं स्पष्टीकरण असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील, तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं, तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीजचं PDF या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. If taught on memory level of teaching, the students get tremendous power for acquisition of. आता 7 एप्रिल 2024 चा प्रश्न आहे, राईट. परत आलेला आहे लेवल ऑफ टीचिंग वर प्रश्न. लेवल ऑफ टीचिंग इव्हॅल्युएशन पद्धत हे खूप मोठे हॉटस्पॉट प्रश्न टॉपिक आहे. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॉट डॉटच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते, राईट. कशाच्या संपादनासाठी? फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे वास्तविक माहितीसाठी, सामान्यीकृत अंतर्दृष्टी की समस्या निराकरण क्षमता. ऑप्शन्स आहेत फक्त 2 की फक्त 1 की फक्त 1 आणि 2 की 2 आणि 3. है ना. राईट आन्सर आहे फक्त 1 म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, हेच बरोबर आहे, बाकीचं चुकीचं आहे. पुढे 7 एप्रिलचाच प्रश्न आहे, 2024 म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन आहे, जास्त लक्ष द्या. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग डॉट 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 डॉट. डॉट 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 गोष्टी म्हणजे काही गोष्टी अशा आहेत जे विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. ठीक आहे. एक आहे नेचर ऑफ लर्नर, अध्ययनकर्त्याचे स्वरूप किंवा साध्य कराव्याच्या उद्दिष्टाचे स्वरूप, की शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. याचा राईट आन्सर आहे फक्त 1, 2 आणि 3 म्हणजे सगळेच बरोबर आहेत. ठीक आहे. जे जितके जितके दिलेले आहेत हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? दे आर इंट्रोवर्ट इन नेचर, ते त्यांच्या साध्यावर अवलंबून असतात, की ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात, की ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. है ना. ऑप्शन डी आहे सरळ सरळ उत्तर आहे, आपल्याला माहिती आहे. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. दे आर इंडिपेंडेंट इन देअर ओन जजमेंट, राईट. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे गिफ्टेड स्टुडंट्स. पुढचा प्रश्न, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये डॉट डॉट भर देण्याची गरज आहे. फॉर ॲडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन्स नीड टू फोकस ऑन डॉट 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 डॉट. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. मोर ऑन प्रोसेस, लेस ऑन कंटेंट टू बी टॉट. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॉट 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 मूल्यमापन देते. प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह की डायग्नोस्टिक. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे समेटिव्ह, म्हणजे शेवटचं, म्हणजे सगळं शिकून झाल्यानंतर जेव्हा आपण मूल्यमापन करतो त्याला समेटिव्ह असं म्हणतो, राईट. मग ते काय करतं, एक क्लिअर आयडिया देतं तुम्हाला, राईट, की स्टुडंटचं जे कंटेंट विद्यार्थ्यांना जो समजलेला आहे, पूर्ण कंटेंट, ओव्हरऑल कंटेंट जो आहे तो विद्यार्थ्यांना समजलेला आहे, तर ते समेटिव्ह आहे. ठीक आहे. आता एप्रिल 2024 चे म्हणजे लेटेस्ट जे एक्झामिनेशन झाली होती त्यातले प्रश्न बघा कसे आहेत. डॉट 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 हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चचे हे वैशिष्ट्य आहे.
कोणता आहे बघा? एम्फसाइज ऑन न्यूमेरिकल डेटा, संख्यात्मक प्रदत्वावर भर देतो. प्रदत्व म्हणजे प्रदत्त म्हणजे डेटा. संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्याला आपण काय म्हणतो? क्वालिटेटिव्ह रिसर्च किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये अशा प्रकारे रिसर्च जे आहे ते केली जाते. ठीक आहे. डॉट 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 ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. हे काय आहे? लिमिटेशन्स आहे पॉझिटिव्हिझम इन रिसर्च मध्ये. ठीक आहे. ए, अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, व्यक्तिसापेक्ष अर्थ निर्वचन करण्यास किंवा करण्यावर जास्त भर देणे, की संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर याचा राईट आन्सर आहे डॉट 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 ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हिझम इन रिसर्चची लिमिटेशन काय आहे? अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती याच्यात आहे. राईट. डॉट 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 याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हटले जाते, सायटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ की माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग की समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. डॉट 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 प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. त्याला काय म्हटलं जातं? प्लॅजरिझम, फॅब्रिकेशन, मिसइंटरप्रिटेशन की बायस्ड सॅम्पलिंग. तर त्याला फॅब्रिकेशन, बनावट म्हटलं जातं. ठीक आहे. प्लॅजरिझम म्हणजे कॉपी आहे. हे काय आहे? हे फसवेगिरी आहे, फसवा डेटा आहे. मग त्याला फॅब्रिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे. फरक समजून घ्यायचा प्रयत्न करा. ICT tool is essential for creating and managing bibliographies in research papers. ठीक आहे. डॉट 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 ICT टूल म्हणजे असा कुठला ICT टूल आहे ना जो की उपयुक्त आहे, चांगला आहे, कशासाठी? बिब्लिओग्राफीज बनवण्यासाठी. ठीक आहे. सांख्यिकीय सॉफ्टवेअर म्हणजे स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर की संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर की स्प्रेडशीट सॉफ्टवेअर की प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर तो आहे तुमचा रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ठीक आहे. आलं लक्षात? 2024 मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन या युनिट वरती. काय विचारले बघा? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैर अर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? Which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message? ठीक आहे. प्रश्न काय आहे बघा, अगोदर समजून घ्या. यामध्ये काय सांगितलंय की असा कुठला मेसेज आहे, बरोबर, जो की खाली आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे, जो की स्वीकार करता जो आहे म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याच्याकडून मिसअंडरस्टूड होऊ शकतो किंवा मिसइंटरप्रेट होऊ शकतो. कशामुळे? कल्चरल किंवा लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमुळे. ठीक आहे. तुमच्या कल्चरल बॅकग्राऊंडमुळे किंवा तुमच्या भाषेच्या बॅकग्राऊंडमुळे त्याला काय होऊ शकतं? मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. राईट. मग असा कुठला मेसेज असू शकतो? मेसेज फुल ऑफ रिटन वर्ड्स, संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, की मेसेज फुल ऑफ स्पोकन वर्ड म्हणजेच पूर्णपणे तोंडी है ना असलेले शब्द किंवा शब्द असलेला संदेश, किंवा ऑप्शन सी मेसेज फुल ऑफ बॉडी गेस्चर्स म्हणजे शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश है ना, की ऑप्शन डी म्हणजे मेसेज फुल ऑफ आयकॉनिक साइन्स म्हणजे पूर्णपणे अक्र प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. तर तो आहे तुमचा ऑप्शन डी म्हणजे कुठला? पूर्णपणे अक्कर प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. पूर्णपणे मेसेज कसा आहे? आयकॉनिक सायन्स मुळे आहे. सायन्स चिन्ह, बरोबर. बघा काय होतं, आयकॉनिक चिन्ह किंवा आयकॉनिक साइन ज्याला आपण म्हणतो है ना, हे अशा प्रकारचे चिन्ह असतात जे त्यांचे प्रत्यक्ष अर्थ किंवा प्रतिमा स्पष्टपणे दर्शवत असतात, बरोबर.
जसं की नो एंट्रीचा चिन्ह आहे, स्टॉपचं चिन्ह आहे, फायरचं चिन्ह आहे, टॉयलेटचं चिन्ह आहे, है ना. हे चिन्ह कसे आहेत, जागतिक स्वरूपाचे आहेत, युनिव्हर्सल आहेत, बरोबर ना. म्हणून ते लवकरात लवकर समजण्याजोगं आहे. करेक्ट. त्यानंतर भाषेवर म्हटलं किंवा उच्चारावर म्हटलं किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीवर म्हटलं तर यावरती अवलंबून नसतात. अवलंबून असतात का, नसतात, बरोबर. आणि त्यासोबतच गैरसमज किंवा चुकून दुसरा अर्थ लावण्याची शक्यता याच्यामध्ये कमी असते. ठीक आहे. प्रश्न असा विचारलाय की शक्यता कमी कशामध्ये असते, कुठल्या मेसेजमध्ये असते, राईट. मग ते ऑप्शन डी मध्ये असते. आलं लक्षात, कारण सायन्स वरून चिन्हांवरून आपल्याला लगेच समजून येतं. ठीक आहे. पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. आता हे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. या सिम्बॉल्सचा अर्थ काय असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते. इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली की स्टिकर्स, राईट. हे काय आहेत, तर हे आहेत तुमचे इमोटिकॉन्स. इमोटिकॉन्सचा अर्थ आहे इमोशन प्लस आयकॉन्स, त्याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे सायन्स आहेत हे काय आहेत, हे जवळपास चेहऱ्याच्या भावनांसारखे आहेत, है ना. भावभावना जे आहेत ह्याचं अनुकरण करत आहेत, बरोबर ना. आणि ह्याचा वापर जे आहे ते कीबोर्डवरील वर्ण किंवा चिन्हांचा वापर करून केला जातो, राईट. जसं की हे पहिलं जे साइन आहे तुम्ही बघू शकता इथे, हे साइन आहे, हे स्माइल आहे, बरोबर. हे सॅड आहे, बरोबर ना. आणि हा जो आहे हे एक जरा एक डोळा मारल्यासारखा साइन आहे, है ना, म्हणजे विंक ज्याला आपण म्हणतो, करेक्ट. आणि जो शेवटचा आहे, दोन डोळे, नाक आणि असं एक्स दाखवलेला आहे, तो माउथ सील्ड आहे, म्हणजे तोंड बंद ठेवणं असं त्याचा अर्थ आहे. याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते. ए, मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. बी, निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी, निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. आणि डी, गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. म्हणजेच निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, म्हणजे नॉन व्हर्बल क्यूज ज्याला आपण म्हणतो आणि नॉन व्हर्बल मेसेज जे असतात ते इझी टू कंट्रोल असतात, राईट. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्यामध्ये आपण शब्दांचा वापर कमी करतो आणि जास्तीत जास्त वापर करतो चिन्हांचा, हावभावांचा, चेहऱ्यावरील भावनांचा, है ना. त्यानंतर स्पर्श, अंतर, बरोबर. या गोष्टी आहेत तुमचा, या गोष्टींना तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कन्सिडर करू शकता. आले लक्षात. आता महत्वाची बाब म्हणजे काय आहे की आपल्याला याच्यामध्ये विचारले की इनकरेक्ट कुठला आहे, म्हणजे चूक कुठला ठरतो, बरोबर. त्यामध्ये बी ऑप्शन चूक ठरतो. का, कारण निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात असं म्हटलेलं आहे. परंतु हे चुकीचं विधान आहे, कारण निशब्द संकेत भरपूर वेळा इनव्हॉलंटरी असतात, अनैच्छिक ज्याला आपण म्हणतो, है ना. फॉर एक्झाम्पल चेहऱ्यावरील भाव, घाम येणे, नजर चुकवणे, है ना. यामुळे काय होऊ शकतं, तुमचा फोकस उडू शकतो, कंट्रोल जाऊ शकतो, नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन जाऊ शकतं. त्यामुळे नॉन व्हर्बल क्यूज कधी कधी चुकीचे ठरू शकतात. पुढील प्रश्न, प्रसार भारती काय आहे. व्हॉट इज प्रसार भारती, है ना. असाच प्रश्न सेम मागील एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, राईट. त्यामुळे आपल्याला पीवायक्यूचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता प्रसार भारती काय आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधले ओळखून सांगायचं आहे. ऑप्शन ए म्हणते की दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी. ठीक आहे. व्हॉट इज इट, इट इज अ नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन, करेक्ट. बी ऑप्शन आहे आकाशवाणीची
AIR वृत्त प्रसारण सेवा. C आहे भारतातील खाजगी प्रसारण सेवाची संघटना. आणि D आहे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. ठीक आहे, मग यामध्ये प्रसार भारतीचा खरा अर्थ आहे ऑप्शन डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. ठीक आहे, ही खाजगी सुद्धा नाही. बरोबर. आणि हे आकाशवाणी AIR म्हणजे इट इज न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ AIR हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इट इज अ नॅशनल लेवल न्यूज अंडर दूरदर्शन हे सुद्धा चुकीचं आहे. सो प्रसार भारती हे सरकारच्या अंतर्गत असलेली सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? शिकविण्याच्या आशयाचे प्रभावीपण म्हणजेच इफेक्टिव्हनेस ऑफ कंटेंट ऑफ टीचिंग, प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता, विद्यार्थ्यामधील शिस्त की विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. क्लासरूम कम्युनिकेशनचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे, म्हणजेच विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. बरोबर. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी हे वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, एकमेकाकडे तोंड करून बसलेले असतात, तेव्हा संवादासाठी अधिक बेनिफिशियल किंवा पोषक असा संवाद मंच तयार होतो. बरोबर. त्यामुळे कम्युनिकेशन एक चांगल्या प्रकारे होतं, इफेक्टिव्ह पद्धतीने होतं. आलं लक्षात? सो त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 एप्रिल 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन मधले प्रश्न आहेत. जेव्हा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये HTTP ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट किंवा साईट उघडता, तेव्हा त्याचा मुख्य अर्थ असा होतो. कसा होतो? तुम्ही वेगवान कनेक्शन वापरत आहात, तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात, तुम्ही सिंगल डेट ऑनलाईन ट्रान्सफर वापरत आहात, की तुम्ही स्मार्टफोन अनुकूल वेबसाईट वापरत आहात. तर तुम्ही काय वापरत आहात? तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात. HTTPS जे आहे ना, ते कशासाठी? ऍक्सेसिंग सुपर कम्युनिकेशन, सिक्युअर कम्युनिकेशन. ठीक आहे, सिक्युअर साठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधा प्रथम सुरू झालेल्या घटनाचा योग्य कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे, काय काय दिले? युट्यूब दिले, जीमेल दिले, इंस्टाग्राम दिले आणि विकिपीडिया दिले है ना. आता ऑप्शन्स नुसार आपल्याला क्रम दिलेला आहे, तर कुठला क्रम बरोबर असेल? तर मी डायरेक्टली सांगतो, अजिबात उशीर न करता, विकिपीडिया, मग जीमेल, मग युट्यूब, मग इंस्टाग्राम. बघा एक एक तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी. जसं की विकिपीडिया जे आहे 2001 आहे, राईट. त्यानंतर जीमेल आहे 2004 आहे, युट्यूब जे आहे 2005 आहे. ठीक आहे, आणि इंस्टाग्राम जे आहे 2010. ठीक आहे, 1, 4, 5 आणि 10 असा याचा क्रम आहे. स्वयं या उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते? ठीक आहे, सॉरी, आले नव्हते असे विचारले, आले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की IIMB म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर, की CEC म्हणजेच कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन. तर यामध्ये राईट आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला यामध्ये नेमणूक केली गेली नव्हती. वेब 2.0 जे नवीन वेब 2.0 आहे, या डिजिटल वातावरणाच्या संदर्भात UGC चा काय अर्थ आहे? UGC म्हणजे याच्यामध्ये काय? वेब 2.0 याच्यामध्ये, ठीक आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, युजर जनरेटेड कंटेंट आहे, युनिक ग्राफिक कोडिंग आहे, की युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट आहे? तर ते आहे युजर जनरेटेड कंटेंट. UGC चा या ठिकाणी वेब 2.0 च्या मध्ये अर्थ असा आहे युजर जनरेटेड कंटेंट. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग.
खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यामधली खरी जोडी किंवा योग्य जोडी कुठली आहे ते ओळखायचे आहे. पिक्सल युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज, HDD unit of high definition of digital screen, kbps unit of data transfer rate, GHJ unit of memory storage on digital device. तर हे सर्वच चुकीचे आहेत, A, B आणि D. यामध्ये C ऑप्शन करेक्ट आहे. kbps हे युनिट डेटा ट्रान्सफर रेट आहे, म्हणजे किती फास्ट ट्रान्सफर आपण फाइल्स करू शकतो त्याची स्पीड दाखवण्याचं काम है ना हे kbps करतं. kbps mbps वगैरे है ना, त्या स्पीड मध्ये आपल्याला मोजता येतं. आता बघा 7 एप्रिल 2024 चे प्रश्न बघतोय आपण, म्हणजे लेटेस्ट जी मागे एक्झाम झालेली आहे आपली, येणाऱ्या एक्झामिनेशनच्या अगोदरची एक्झाम जी झाली आहे त्यातले हे प्रश्न आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अडॉप्टेड बाय युनायटेड नेशन्स. ओके, व्हेन वेअर म्हणजे आपलं जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते केव्हा अडॉप्ट केले गेले होते? 1990, 95, 2000 की 2010? आपल्याला माहिती आहे 2000 ते टार्गेट इयर त्याचा काय होता? 2015. ठीक आहे, या कालावधीमध्ये काय करायचं होतं? मिलेनियम डेव्हलपमेंटचे 8 गोल्स जे आहेत ते साध्य करायचे होते. ठीक आहे, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्यासाठी टार्गेट इयर कुठला आहे? 20 आहे, 25 आहे, 30 आहे का 40 आहे? ऑब्विसली हे किती आहे? 2030 हा त्याचा टार्गेट इयर आहे. ठीक आहे, जसं जसं MDG जसं जसं त्याचा पूर्ण इयर संपत गेला, टार्गेट इयर संपत आलं, तसं SDG ने त्याला काय केलं? टेक ओव्हर केलं. विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग? आता फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे है ना, थेअरी पार्ट मध्ये फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे है ना. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर, रेनल डिसऑर्डर की बोन डिसऑर्डर? ठीक आहे, फोटोकेमिकल स्मॉगमुळे आपल्याला हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन होण्याची शक्यता असते. व्हॉट इज द टर्म फॉर प्रोसेस ऑफ इनऑक्युलेटिंग मायक्रोब्स इंटू सॉइल? मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बायो वेंटिंग, बायो स्टिम्युलेशन, बायो ऑगमेंटेशन की बायो स्पॅरॅगिंग? ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे बायो ऑगमेंटेशन, सूक्ष्मजीव आवर्धित करणे. त्यानंतर बघा, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? इन्व्हर्टर, सेमीकंडक्टर मटेरियल, रिफ्लेक्टर्स की बॅटरीज? तर ते आहेत तुमचे सेमीकंडक्टर मटेरियल्स. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते एक्झामिनेशन मध्ये आपल्या विचारले गेले होते. आता यावरून तुम्हाला कळेल की तुमचा पॅटर्न कसा आहे, कोणत्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारलेत, आणि अकॉर्डिंग टू दॅट थिंग तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहेत 7 एप्रिल 2024 च्या एक्झामिनेशन मधला, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन जे झाली होती आपली त्या एक्झामिनेशन मधला आहे. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे, तर त्यामध्ये डॉट डॉट डॉटचा विकासही अभिप्रेत आहे. कशाचा? डीपर नॉलेज, थेओरिटिकल नॉलेज, प्रॉपर ॲटिट्यूड की प्रॉपर कन्सेप्ट? तर तो आहे प्रॉपर ॲटिट्यूड, योग्य काय म्हणतात त्याला? अभिवृत्ती. राईट. बघा, पर्यावरण शिक्षण हे जे आहे हे फक्त जाणीव, जागृती किंवा ज्ञानावर आधारित नाहीये, तर यामध्ये योग्य अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो त्याचा विकास सुद्धा होतो. कारण यामध्ये आपण काय करतो? पर्यावरणाच्या संबंधी आपली जबाबदारी ओळखतो है ना, आणि पर्यावरणाला घेऊन आदर निर्माण करत असतो, आदर विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि या उद्देशानेच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे काय होतो? व्यक्ती जो आहे तो पर्यावरणाला घेऊन जास्त संरक्षित, म्हणजे संरक्षण त्याचं करायचं आहे या हेतूने तो काम करतो, आणि त्याची देखभाल करायची आहे या हेतूने तो प्रेरित होतो. त्यामुळे प्रॉपर ॲटिट्यूड त्यामुळे डेव्हलप होतो. पुढे
भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. ठीक आहे. ए वैदिक काळ, बौद्धिक काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. की बी हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ. की सी वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ, ब्रिटिश काळ. की डी उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, आधुनिक काळ. तर याचा राईट आन्सर ऑब्व्हियसली एच आहे. वैदिक, बुद्धिस्ट, मुस्लिम, ब्रिटिश आणि पोस्ट इंडिपेंडंट अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. म्हणजेच वैदिक पिरियड जो आहे तो पूर्णतः फोकस आहे तुमचं जे मौखिक ज्ञान जे आहे त्याच्यावरती जास्त तो फोकस आहे. धार्मिक ग्रंथ, तत्वज्ञान याच्यावरती आधारित आहे. बौद्धिक काळ जो आहे तो बौद्ध धर्माच्या प्रसारानुसार शिक्षण केंद्र म्हणून विहारांची स्थापना केलेली आहे तशा पद्धतीचा काळ आहे. मुस्लिम काळ जो आहे तो मुस्लिम शासकांच्या काळात इस्लामिक शिक्षणाच्या वाढीसाठी सुरू केलेला काळ आहे. त्यानंतर ब्रिटिश काळात मॉडर्न एज्युकेशन जो आहे तो सुरू झाला होता है ना. त्यामध्ये कॉलेजेस वगैरे निर्माण झाले होते. आणि जो पोस्ट इंडिपेंडन्स आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळ आहे तर तो आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं शिक्षण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. फक्त मार्गदर्शक सूचना, की बी फक्त सोडवलेली उत्तरे, की सी मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे, की डी मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने सुद्धा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजे सर्वच ए बी सी हे सर्व त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे ऑल ऑफ दी अबोव जरी असतं इथे तर ते राईटच आन्सर असतं. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट ... पहिली मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये झाली होती. ती कुठे झाली होती? चिकागो इन अमेरिका, मिल्टन केनिस इन इंग्लंड, फ्रान्समधील पॅरिस इथे, की भारतामध्ये दिल्ली. तर याचा राईट आन्सर आहे इंग्लंडमधील मिल्टन केनिस इथे पहिली मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली होती. ठीक आहे. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मद्रसा हे ... केंद्र समजले जाते. ठीक आहे. आता हा एक्झामिनेशन मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ए बी सी डी जे आहे म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, हायर आहे की टेक्निकल आहे, याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. ज्याचं उत्तर राईट असेल त्याला मी रिप्लाय देईन. ठीक आहे.